मी दिवाळीची सुट्टी आणि पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर, त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे। खोपोली एक्झिट पासून खंडाळा घाटापर्यंत ट्रॅफिक जाम झालेला आहे। दिवाळीच्या सुट्टीत निघालेले पर्यटक हे वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले पाहायला मिळतात। दिवाळीची सुट्टी लागल्यानं लोक घरी निघालेत, मात्र पुण्याकडे निघालेले लोक हे वाहतूक कोंडीमध्ये अडकलेत। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर कित्येक किलोमीटर ट्रॅफिक जाम झालाय। अनेक वाहनं वाहतूक कोंडीमध्ये अडकलेली आहेत। खोपोली एक्झिट पासून ते खंडाळा घाटापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। दिवाळीच्या सुट्टीत निघालेल्या पर्यटकांना मात्र वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागतोय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांच्याकडून। सूरज, काय परिस्थिती आहे सध्या तिथे? ट्रॅफिक जॅम झालेलं आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर। दीपाली, आपण पाहिलं तर आजपासून दिवाळीला सुरुवात झाली। वसुबारसेचा आज पहिला दिवस आणि याच पहिल्या दिवशी गेल्या काही तासांपासून नवीन मुंबई पुणे महामार्गावरती मोठ्या प्रमाणावरती मुंबईकडे जाणारी लेन असेल किंवा पुण्याकडे जाणारी लेन असेल, या दोन्ही मार्गावरती मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळतं। मुंबईतील त्याचबरोबर परराज्यातून येणारे जे नागरिक आहेत ते मोठ्या प्रमाणावरती या मार्गावरून प्रवास करताना दिसतात। अवजड वाहने त्याचबरोबर प्रवासी वाहने हे दोन्ही एकाच वेळी या महामार्गावरती आल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळते। सध्या या महामार्गावरून संत गतीने ही वाहतूक कोंडी सोडवण्याचं काम महामार्ग पोलीस करताना दिसत आहेत। आपण पाहिलं तर खोपोली एक्झिट पासून लोणावळ्याचा जो बोरघाट आहे त्या परिसरामध्ये ही वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतं। खबरदारी म्हणून 3-4 दिवस अगोदरच पुणे बेंगलोर महामार्गावरील कात्रज ते किवळे दरम्यानच्या रस्त्यावरती ज्यावेळेस सकाळी 9 पासून 12 वाजेपर्यंत कात्रज वरून कुठल्याही प्रकारचे अवजड वाहने सोडले जात नसल्याची माहिती देण्यात आली होती। त्याचबरोबर सायंकाळच्या सुमारास किवळे पासून कात्रज पर्यंत जे अवजड वाहने त्यांना 4 नंतर बंदी करण्यात आली होती। मात्र आपण पाहिलं तर ही उपाययोजना करून देखील आता पलीकडचा जो या महामार्गाला जो रस्ता जोडतो नवीन मुंबई पुणे महामार्ग त्याला खोपोली एक्झिट जवळच मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतं। आता महामार्ग पोलीस या ठिकाणची जी वाहतूक कोंडी आहे ती कमी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे। त्यामुळे जर कुणी प्रवासी या महामार्गावरून प्रवास करत असतील त्यांना अन्य जे कुठले पर्यायी मार्ग असतील तर त्या पर्यायी मार्गाचा तात्पुरत्या स्वरूपात वापर करण्याचं आवाहन सुद्धा करण्यात येते।